प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मला याची पण जाणीव आहे की आपल्याला खूप संध्याकाळची वेळ असल्यामुळे प्रामुख्याने जीव कासावीस होतोय की लवकर संपवा, जायचे आम्हाला. कुठली सध्या पॉप्युलर सिरियल चालली आहे, कुठली चालली आहे. त्यामुळे सर्व इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित बंधू आणि भगिनींनो, 7 तारखेला होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये 12 जिल्ह्यात व्हायच्या. आपला जिल्हा त्याच्यात नाही. आपल्या जिल्ह्यामध्ये मागच्या वेळेला म्हणजे 8 वर्षापूर्वी जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात होती. भारतीय जनता पार्टीचं राज्य होतं. एक रणरागिणी शौमिका वहिनी महाडिक ह्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा होत्या आणि अतिशय उत्तम जिल्हा परिषदेमध्ये आपण काम केलं आणि त्यामुळेच आमची अपेक्षा त्यानंतर खूप काम जिल्हा राज्य देश केल्यामुळे आमची खूप अपेक्षा आहे की याही वेळेला तुम्ही खूप भरघोस मताने ही शिवसेना राष्ट्रवादी अशी जी महायुती आहे त्याचे उमेदवार विजयी करावेत आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीला सरकार द्यावं. मी इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही आलेल्या असताना सुद्धा 2च कामं तुम्हाला सांगणार आणि ती कामं सांगून मी लगेच पुढच्या सभेला जाईल. एक काम असं आहे की उद्याचा अख्खा दिवस आणि परवाचा अख्खा दिवस अजून 2 दिवस आहेत. परवाही संध्याकाळी 5:30 पर्यंत मतदान आहे, पण 5:30ला जोडून बोलू कसं मतदान संपत असलं तरी 5:30ला मतदान केंद्राच्या आत असतात, त्यांना एक टोकन मिळतं आणि रात्री 12 वाजेपर्यंत तरी गर्दी संपली नाही तर तेवढा वेळ मतदान करून घ्यावं लागतं, मगच मशीन बंद करता येते. त्यामुळे 2 पूर्ण दिवस तुमच्या हाताशी आहेत आणि त्यामुळे जरी इथे आलेले तुम्ही संध्याकाळच्या वेळेला आलात त्याचा अर्थ मतदान करणारच आहात, तरीही मतदान करण्याच्या बरोबरीने तुम्ही मतदान करण्याच्या बरोबरीने आणखी 2 कामं तुम्ही करावीत असं मला वाटतं. पहिलं, उद्या केव्हा तरी विरोधी पक्षाच्या उमेदवाराला किंवा त्याच्या नेत्याला, त्याच्या कार्यकर्त्याला, त्याच्या नातेवाईकाला कोणाला तरी घरी चहाला बोलू आणि चहाला बोलून त्याला असं म्हणा की तुम्हाला मतदान का करायचं. मग तो तुम्हाला सांगेन की विकासासाठी मतदान द्या. मग तुम्ही त्याला असं म्हणायचं की बा ह्या देशामध्ये 47 साली देशाला स्वातंत्र्य मिळालं, 50 साली आपण बाबासाहेबांची घटना स्वीकारली आणि 51 साली पहिली लोकसभेची निवडणूक झाली. त्यानंतर 26 पर्यंत दर 5 वर्षांनी लोकसभेची निवडणूक झाली, विधानसभेची झाली, जिल्हा परिषद झाली, ग्रामपंचायत, साखर कारखाना, पतसंस्था, बाजार, गोकुळ सगळ्याच्या निवडणूक झाल्या. जवळजवळ सगळी वर्ष